मागच्या 3 महिन्यापासून मणिपूरमध्ये ज्या आपल्या भगिनींची या ठिकाणी त्यांच्यावरती बलात्कार करून त्यांची विवस्त्र भिंत काढण्यात आली, याच्या निषेधार्थ या दिघी परिसरामध्ये सर्व परिवर्तनवादी सेक्युलरिझम पक्षाच्या वतीने, संघटनांच्या वतीने या ठिकाणी या मणिपूरच्या फुले शाहू आंबेडकर पक्ष संघटनांच्या वतीने या ठिकाणी आपण निषेध करत आहोत। या सर्व निषेधाच्या कार्यक्रमाला वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आपल्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने आपण जाहीर निदर्शने करत आहोत। छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीमान फुल्यांचा, मासाहेब जिजाऊंचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी, मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी, मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी, नारी शक्ती, नारी शक्ती, नारी शक्ती, मणिपूर मधील अत्याचाराचा, मणिपूर मधील अत्याचाराचा, मणिपूर मधील अत्याचाराचा, मणिपूर सरकार, मणिपूर सरकार, मणिपूर सरकार, मणिपूर सरकार, मणिपूर सरकार, मनुवादी सरकार, मनुवादी सरकार, मनुवादी सरकार, मनुवादी सरकार, मणिपूर सरकार बरखास्त, मणिपूर सरकार बरखास्त, मणिपूर सरकार बरखास्त, मणिपूर मधील घटनेतील आरोपींना फाशी, मणिपूर मधील घटनेतील आरोपींना फाशी। मोदी तुम होश में आओ, मोदी तुम होश में आओ, मोदी तुम होश में आओ, अमित शाह तुम होश में आओ, अमित शाह तुम होश में आओ, होश में आओ, मणिपूर घटनेतील आरोपींना फाशी, भाजप सरकार होश में आओ, अरे भाजप सरकार होश में आओ, नारी शक्ति जिंदाबाद, नारी शक्ति जिंदाबाद, नारी के सम्मान में, उतरे मैदान में, नारी के सम्मान में, हम उतरे मैदान में, नारी के सम्मान में, हम उतरे मैदान में, जय भीम लेके हल्ला बोल, जय भीम हल्ला बोल, जय भीम लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, अरे संविधान लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, संविधान लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, शूले लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, फूले लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, शाहू लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, सावित्री लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जिजाऊ लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, जिजाऊ लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, बोल मेरे भाई, बोल, बोल मेरे भाई, हल्ला बोल, बोल मेरी बहना, हल्ला बोल, बीजेपी सरकार के बोल, बीजेपी सरकार पे, हल्ला बोल, मनुवादी सरकार पर, हल्ला बोल, मणिपुर सरकार मुर्दाबाद, अरे मणिपुर सरकार मुर्दाबाद, मणिपुर सरकार मुर्दाबाद, नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद, नारी शक्ती जिंदाबाद, या जातीवादी मनुवाद्यांचा, या जातीवादी सरकारचा, जातीवादी सरकारचा, मोदी सरकार, मनुवादी सरकार, मनुवादी सरकार, विषमतावादी सरकार, मनुवादी सरकार, अरे या मधुवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे या बीजेपी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, अरे मधुवादी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.
मणिपूरमधील हिंसा थांबलीच पाहिजे. मणिपूरमधील हिंसा थांबलीच पाहिजे. स्त्रीला सन्मान मिळालाच पाहिजे. नारी सन्मान जिंदाबाद. नारी सन्मान जिंदाबाद. त्याचप्रमाणे धर्मनिरपेक्ष संघटना आज आपल्या या भारत देशामध्ये मणिपूर राज्यामध्ये आदिवासी महिलांवर बलात्कार करून त्यांना विवस्त करून त्यांची धिंड काढली जाते. आज या गोष्टीला 1 ते 1.5 महिना झालेला आहे, तरी सरकार अर्थात शासन त्यांना योग्य न्याय दिला जात नाही. म्हणून या आपल्या संभाजीराजे चौकामध्ये यापूर्वी देखील ज्या वेळेस या भारतीय नारीवर अन्याय आणि अत्याचार या मनुवादी म्हणूया किंवा जातीय द्वेषातून दंगल घडवण्याचे अथवा नारींना विवस्त्र करण्याचे प्रकार घडलेले आहेत, तेव्हा या दिघी परिसरामधील सर्व धर्मनिरपेक्ष संघटनांनी अनेक वेळा आंदोलन केलेले आहेत, निषेध व्यक्त केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे आज मणिपूर सारख्या एका छोट्या राज्यामध्ये त्या 2 महिलांना विवस्त्र करून त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची पूर्ण गावामध्ये धिंड काढलेली आहे. हा जो अनुचित प्रकार घडलेला आहे, आजही माणुसकी या देशामध्ये जिवंत राहिलेली नाही आणि सरकार अशा गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं समर्थन करत आहेत. म्हणून या दिघी परिसरामध्ये सर्व धर्मनिरपेक्ष संघटना एका विचाराने एक भारतीय नागरिक म्हणून आपली बहीण म्हणून तिच्यावर होणारा अन्याय आणि अत्याचार आपल्या डोळ्याने पाहू इच्छित नाही. म्हणून हा जो मेसेज आहे हा मेसेज शासनापर्यंत पोहोचावा आणि नक्कीच त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी. म्हणून यामध्ये सावित्रीबाई फुले समता मंच असेल किंवा दिघी विकास प्रतिष्ठान असेल, विक्रमशिला प्रबोधिनी असेल, भारतरत्न मित्र मंडळ असेल, सम्यक कल्याण संघ असेल, शिवसेना शाखा प्रमुख त्यांचे कार्यकारिणी असेल, अशा विविध पक्षाचे संघटनेचे कार्यकर्ते आजच्या या निषेध सभेमध्ये उपस्थित झालेले आहे. आवर्जून त्यांनी आपली संमती दर्शवलेली आहे. मित्रांनो, या भारत देशामध्ये जी राज्यघटना आहे ती कुठल्याही पक्षाला, कुठल्याही जातीला, कुठल्याही धर्माला आपल्या पाठीशी राहत नाही. धर्मनिरपेक्ष ही संघटना ही घटना आहे आणि या घटनेला गालबोट या होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या ह्या माती फिरू लोकांकडून गालबोट लागलं जात आहे. तेव्हा माझी या शासनाला विनंती नव्हे तर त्यांना एक याचना आहे की आपण ताबडतोब ज्या महिलांवर अत्याचार करून त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे अशा या अमानुष कृत्य करणाऱ्या गुन्हेगारांना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी. पुनश्च एकदा या संभाजीराजे चौकामध्ये जे काही बघ्याची भूमिका माझे बांधव भगिनी घेत असतील त्यांना विनंती नव्हे आव्हान आहे की ही नारी आपल्या घरातली जरी नसली तरी एक भारतीय नारी आहे आणि आपली भारतीय नारीचं रक्षण करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. परंतु तरी देखील काही लोक केवळ बघ्याची भूमिका घेतात आणि यामध्ये सहभागी दर्शवत नाही. म्हणून माझी आपणास आव्हान आहे की आपण देखील अशा होणाऱ्या अन्याय अत्याचाराला आवाज फोडण्यासाठी अशा संघटनांमध्ये, अशा निषेध मोर्चामध्ये आपण आवर्जून स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेलं पाहिजे. मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद. मणिपूर सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे मणिपूर सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. अरे महिलांवर अत्याचार करणाऱ्या या मोदी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. मोदी सरकार, मोदी सरकार हाय हाय. मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद. मोदी सरकार मुर्दाबाद. आज आपण इथे मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार या अन्यायाविरुद्ध आपण इथं जाहीर निषेध साजरा करत आहोत. त्यानिमित्त उपस्थित झालेल्या सर्व बंधू आणि भगिनीचं इथं मी स्वागत करतो आहोत. आणि आज आपण या सरकारला जॉब विचारायचा आहे. मणिपूर मधील जे अत्याचाराचा धिक्कार असो आपण अशा घोषणा देत आहोत. बीजेपी सरकारचा धिक्कार असो अशा आपण घोषणा देत आहोत. कारण हा जो अन्याय आणि अत्याचार जो चालू आहे याला कुठेतरी आपल्याला थांबवायचं आहे. त्यासाठी आज आपण सर्व धर्म पक्षीय इथं आलो आहोत आणि या निषेध सभेमध्ये आपण सर्वांनी निषेध नोंदवायचा आहे. आणि या निषेधाच्या माध्यमातून आपल्याला या मणिपूर सरकार तसेच आता जे कार्यान्वित सर्व सरकार आहे बीजेपी सरकार त्यांना सुद्धा आपल्याला जॉब विचारायचा आहे. जेणेकरून आपला याचा उल्लेख घेऊन काहीतरी सरकार आणि जे काही अत्याचारी आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन या निषेध सभेला सहकार्य करावं असं मी उपस्थितांना विनंती करतो. आणि यानंतर आपण
पुढील कार्यक्रमासाठी आणि केशव वाघमारे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन करावं. एक मोर्चाच्या निमित्ताने आपण या दिघी येथील प्रसिद्ध असणारा असा हा छत्रपती संभाजीराजे चौक या ठिकाणी आपण मणिपूर या ठिकाणी जे झालेली अमानवीय घटना आणि ज्यामधून 2 महिलांची लग्न अवस्थेमध्ये काढले गेलेले भिंड अतिशय अमानवीय अशी आणि देशाला लाजवेल अशी ही घटना आणि या घटनेचा निषेध म्हणून आज या ठिकाणी सर्व धर्म समभाव तसेच सविधान एकता समितीच्या वतीने तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंचच्या वतीने या ठिकाणी आपण एकत्रित झालेलो आहोत. तरी आजच्या या निषेध सभेसाठी उपस्थित असणारे दिघी येथील ग्रामस्थ अनेक संघटनाचे वेगवेगळे पदाधिकारी शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल मनसे असेल अशा अनेक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी या निषेध सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आज या निषेध सभेसाठी प्रथमतः दिघीतील माझे राष्ट्रवादीचे प्रभागाध्यक्ष माननीय भाऊ चव्हाण यांना विनंती करतो की आपण या निषेध सभेबद्दल आपले विचार व्यक्त करावेत आणि या उपस्थित आजच्या निश्चित सभेले सर्व पक्षीय ग्रामस्थांचं मी प्रथम अनेक मान्यवरांनी आजच्या निषेध व्यक्त केलेला आहे. मी प्रथम दिघीकर नागरिकांच्या वतीने आणि दिघीकर विकास प्रतिष्ठानच्या वतीने मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचार अन्याय याचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो. खरं तर आपण शाळेतूनच शिक्षण घेतो. आम्ही सर्व भारतीय बांधव आहोत. सर्व भारतातील भगिनी आमच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आजच्या घडीला प्रत्येक राज्यात प्रत्येक समाजामध्ये समस्या आहेत. परंतु अशा प्रकारे अत्याचार आणि अन्याय करून कुठली समस्या सुटणार नाही. त्यासाठी आपण प्रश्न मांडताना किंवा आंदोलन करताना असं सुद्धा आपलं आंदोलन आहे ते शांततेच्या मार्गाने होत आहे. अशा मार्गातून आंदोलन करून आपल्या समस्येच्या मागण्या सरकारपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रत्येक नागरिकानं केलं पाहिजे. परंतु मणिपूरमध्ये जी घटना झाली आज काही वक्त्यांनी सांगितलं की 1-1.5 महिना झाला. माझ्या माहितीनुसार 3 महिने झालेले आहेत या घटनेला. 3 महिने म्हणजे 3 मे पासून हा प्रकार चालू आहे. तरी सुद्धा तिथले सरकार आज सुद्धा गप्प आहे. म्हणून आमच्यासारखे किंवा दिघीकरातील नागरिकांसारखे आज आंदोलनाला बाहेर पडलेले आहेत आणि प्रत्येक नागरिक असं आंदोलन करून आपल्या भगिनीसाठी न्याय मिळावा म्हणून आज रस्त्यावर उतरत आहे. मी पुन्हा एकदा अशा आपल्या आंदोलनानिमित्त आलेल्या सर्व नागरिकांचं स्वागत करतो आणि या झालेल्या क्रूर अन्याय अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर भारत माता की, भारत माता की. मणिपूर इथे झालेल्या आपल्या महिला भगिनींच्या अत्याचारावरती मी सर्वप्रथम दिघी बोपखेल प्रभागाच्या वतीने जाहीर निषेध करतो. असे जर आणि जर आपण फक्त निषेधच तर मला वाटत नाही की न्याय मिळेल. इथून पुढचा जर आक्रमक पवित्रा घेतला तर निश्चितच आपल्या महिलांवरील होणाऱ्या अत्याचाराला तोडगा काढता येईल. मी सर्वप्रथम इथे जमलेल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो व जास्तीच्या जास्त संख्येने होणाऱ्या आपल्या माता भगिनींच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी एकत्र या ही विनंती करतो व बोपखेलच्या वतीने मी जाहीर निषेध करतो. मणिपूर येथे महिलावर जो अत्याचार झालेला आहे त्या निषेधार्थ आपल्या इथं सर्व जमलेल्या महिला बंधू भगिनींनो, खरोखरच ही वाईट घटना आहे की मणिपूरमध्ये गेले 3 महिन्यापासून हा अत्याचार झालेला आहे. भर रस्त्यामध्ये तिथल्या नागरिकांनी 2 समाज आहे, समाजाच्या लोकांनी एका समाजाच्या बऱ्याचशा आपण 2 महिलांना लग्न अवस्थेत त्यांच्यावर अत्याचार केला, त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. ह्या ज्या घटना आहे खरोखरच मी त्यांचा निषेध नोंदवतो आणि अशा ज्या घटना आहे त्या भाजप शासित सरकारच्या राज्यामध्ये जास्त होत असतात. तरी पण 3 महिने झाले सन्माननीय मोदी साहेब हे आज मूग घेऊन बसलेले आहेत. एकही शब्द आपल्या तोंडातून काढत नाहीये. तिथले सरकार बरखास्त करत नाही. तिथल्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्याची त्यांची ताकद पण त्यांच्यावर दबाव पण आणत नाहीये. हे अशा गोष्टी जर आपल्या राज्यामध्ये आपल्या भारतामध्ये घडत असेल
तर हे चुकीचं आहे. मी महिलांना विनंती करतो, आपण खरं आपण ह्या निषेधाचा मध्ये उतरून बांगडी चोळीचा त्यांच्यावर ते फेकून त्यांचा निषेध व्यक्त करायला पाहिजे. अशा लोकांना वेळीच शासन झालं तर हे जे आरोपी आहेत ते पुढचे कोणी करणारे असतील तर ते धाडस करणार नाहीये. अशा ज्या गोष्टी घडतात त्या होऊ नये ह्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि मी पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या वतीने ह्या ज्या घटना घडली त्या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व परिवर्तनवादी महामानवांना प्रथमतः अभिवादन करते. त्याचप्रमाणे या आंदोलनाचे आयोजक त्यांचेही आभार मानते. त्याचप्रमाणे सर्व जमलेले बंधू आणि भगिनींना, या असमतावादी सरकारचा आपण निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. गेले अनेक वर्ष म्हणायला हरकत नाही, आता गेले अनेक वर्ष महिलांवरील अन्याय अत्याचार वाढत चाललेले आहेत. महिला कुठेही सुरक्षित नाही आणि आपलं प्रस्थापित सरकार बीजेपी सरकार म्हणतंय बेटी बचाओ बेटी पढाओ. आता कुठे बेटी बचावायची आणि कुठे पढवायची ते सांगावं आम्हाला. मुलींना शाळेत पाठवलं तरी त्या मुली सुरक्षित नाहीयेत. त्या घरी व्यवस्थित येतील का नाही याची काळजी त्यांच्या आई वडिलांना लागलेली असते. महिला कामाच्या ठिकाणी सुरक्षित नाहीयेत, त्यांच्या समाजामध्ये सुरक्षित नाहीयेत. अशा परिस्थितीमध्ये जर हे सरकार कुठलीही भूमिका घेत नसेल तर या देशातील महिला ही सुरक्षित कधीच राहणार नाही. आपण पाहतो मणिपूर मधील घटनेला 2 महिन्याच्या वरती कालावधी गेलेला आहे आणि तरीही या सरकारची कुठलीही ठाम अशी भूमिका या घटनेवरती दिसत नाही. आपले सन्माननीय पंतप्रधान हे परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त आहेत. त्याचप्रमाणे पुण्यामध्ये पुरस्कार घेण्यासाठी त्यांना वेळ आहे. पुण्यामध्ये पुरस्कारासाठी त्यांना आमंत्रित केलं जातं आणि तिथे ते त्यांच्या लवाजम्यासहित उपस्थित राहू शकतात. परंतु ते मणिपूरच्या घटनेवरती अद्यापही काही व्यक्त झालेले दिसत नाही. कुठपर्यंत महिला अशी उघडी करत राहणार आणि आपण बघत राहणार. या प्रस्थापित सरकारला प्रश्न हा आपण केलाच पाहिजे. एक महिला म्हणून, एक आपण समाजातील घटक म्हटलं तर या सरकारला आपण कुठेतरी जागा केलं पाहिजे. कारण हे झोपलेलं सरकार आहे, झोपेचं सोंग घेऊन बसलेलं सरकार आहे. यांना फक्त त्यांच्या संपत्तीचा साठा करण्यामध्ये फुरसत आहे. परंतु येथील मणिपूर मधील घटना असो किंवा अनेक घटना या देशामध्ये घडत आहेत. मणिपूरमध्ये कुकी आणि नागा या समाजातील महिलांवरती अन्याय अत्याचार होतो. तेथील मैतेय समाज हा तिथे त्यांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. हे कोणामुळे होत आहे? हा समाज जो आहे, जर तो त्या कुकी आणि नागा ह्या आदिवासी जमातींवरती स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित करत असेल, करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तेथील संपत्तीचा साठा हा स्वतःच्या याच्यामध्ये घेण्यासाठी त्यांना जर हे प्रयत्न करत असतील तर यांना सपोर्ट हा तेथील प्रस्थापित सरकारचा असल्याशिवाय हे एवढी मोठी हिम्मत करू शकणार नाहीत. परंतु तेथील मुख्यमंत्री ब्रिजेश सिंग यांनी अद्यापही कुठलाही राजीनामा आपल्याला दिलेला दिसत नाही. पंतप्रधानांची त्यांच्यावरती काही विचारणा झालेली दिसत नाही. गृहमंत्र्यांची त्यांच्यावरती काही विचारणा केलेली दिसत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हा एक विचारी, समविचारी, समतावादी पक्षांच्या अंगावरती आलेली आहे. आपण ती स्वीकारली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी असो किंवा इतर समतावादी पक्षांना संधी या माध्यमातून दिली पाहिजे. वंचित बहुजन आघाडीची भूमिका या सर्व अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये ठामपणे ह्या अन्यायावरती विरोध करण्यासाठी आणि हा अन्याय थांबवण्यासाठीची असते. तुम्ही मताचं राजकारण करताय, इथं समतेचं राजकारण दिसून येत नाहीये.
तुम्हाला मतदान पाहिजे, तुम्हाला मतदानाच्या जोरावरती सत्ता पाहिजे, परंतु येथील शोषित पीडित वर्ग हा कुठपर्यंत शोषितच राहणार, कुठपर्यंत पीडितच राहणार. त्यांना अजून दाबण्याचा प्रयत्न येथील सरकार, येथील प्रस्थापित सरकार, बीजेपी सरकार करते असं मी मानते इथे. कारण येथील वंचित घटकांना खऱ्या अर्थाने न्याय हा कुठल्याही मिळत नाही. येथील वंचित घटक हे खऱ्या अर्थाने वंचित करण्याचं काम खऱ्या अर्थाने या सत्तेमध्ये, या सरकारमध्ये चालू आहे आणि त्याला न्याय देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करतच आहेत. परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन या अन्यायाला, या अत्याचाराला विरोध केला पाहिजे. महिलांची सुरक्षा कशा पद्धतीने वाढली पाहिजे, महिला सुरक्षित या देशामध्ये जगली पाहिजे. एक महिला असो, मुलगी असो, सुरक्षितपणे रात्री असो, बेरात्री असो, ती सुरक्षितपणे तिच्या घरापर्यंत ही आली पाहिजे आणि तिला या देशामध्ये सुरक्षित असं वातावरण आहे याची जाणीव झाली पाहिजे. अशा पद्धतीचं सरकार आपण इथं प्रस्थापित केलं पाहिजे असं मी इथं मानते. सर्व समतावादीचे विचारमंच समानतेला जे धरून राहतात, समानतेला मानतात, ते सर्व धर्म समभाव असं मानतात, अशा सर्व पक्षांच्या नेत्यांचं, प्रतिनिधींचं मी खऱ्या अर्थाने ते कौतुक करते. कारण अशा पद्धतीचं राजकारण हे आपल्याकडे होत नाही. अशा पद्धतीचं राजकारण हे फक्त बीजेपी मध्ये होतं. विषमतेचं राजकारण हे फक्त बीजेपी सरकारच करू शकते, इतर कोणतंही सरकार करू शकत नाही. यांच्याकडे पैसा आहे, यांच्याकडे अमाप संपत्ती आहे आणि त्याच्या जोरावर येथील वंचित घटकांना धमकावण्याचं काम हे सरकार करत आहे असं आम्ही इथं मानतो. तर लवकरात लवकर येणाऱ्या 2024च्या या निवडणुका असतील तर आपण नवीन जे घटक असतील, नवीन जे पक्ष संघटना असतील, जे समानतेचं राजकारण इथं घडवत असतील, त्या समानतेच्या राजकारणाचा संधी द्यावी. तुम्ही समानतेचं राजकारण करणारा या वंचित घटकांना तुम्ही इथे संधी दिली पाहिजे असं मी इथे मानते. तर आपण या सर्वजण इथे जे जमलो आहोत या अन्यायावरती, या अत्याचारावरती आवाज उठवण्यासाठी मी सर्वांचं खरंच खूप खूप कौतुक करते आणि माझे 2 शब्द इथेच थांबवते. मला आयोजकांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे पुनशा मी आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. राजनजी नाईक हे राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत, ते आपल्या समोर या ठिकाणी आपला निषेध व्यक्त करतात. मेरे दिग्गी के सभी सम्माननीय महिला और बाकी सभी पदाधिकारी द्वारा ये एक मणिपुर ऐसे एक देश का राज्य और राज्य में हो गया क्रूर कृत्य, अत्याचार, अन्याय के विरोध में एक लड़ाई आज दिग्गी एरिया में आयोजित किया. मैं सभी मेरे भाई और बहनों को सलाम करते हुए, अगर इधर पुलिस डिपार्टमेंट की ओर के LIB, SB और SID के कोई पदाधिकारी अधिकारी लोग इधर खड़े होंगे, ये बात को ले रहे होंगे, तो मैं सम्माननीय अधिकारियों से विनती है कि मैं ये बात कर रहा है डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने दिया संविधान के आर्टिकल 19, क्योंकि उसमें अधिकार है मेरे को फ्रीडम ऑफ स्पीच. क्योंकि आज देश में राष्ट्रीय स्वयं संघ द्वारा, भारतीय जनता पार्टी द्वारा विश्वगुरु नरेंद्र मोदी और बाकी उनके तटो पिटुओं द्वारा अंबेडकर मूवमेंट के लोगों को, महिलाओं के ऊपर, फुले शाहो मूवमेंट में काम करना वाले पदाधिकारियों के ऊपर और उनका दीन दयालों के ऊपर हो रहे अत्याचार के विरोध में आज मैं आपके सामने खड़ा हूं. भीमसेन हो मुख्यमंत्री है, उसका गृह मंत्री, उसके पुलिस को बोलते हैं इस प्रकार का 6000 FIR किया गया, लेकिन उधर बोलते हैं ऐसा हो सारे काम होता है, हम किधर किधर ध्यान देता. मैं बोलना चाहता हूं भारतीय जनता पार्टी के मुख्यमंत्री आपके हक्का बैठा है नागपुर में, आपके प्रधानमंत्री है, आपके गृह मंत्री है, उनसे बोलना चाहता हूं क्या आपको उनको संभालना है तो उसका राजीनामा क्यों नहीं लिया अभी तक. पृथ्वी तलावर ज्या महापुरुषांनी, ज्या क्रांतिकारकांनी जी क्रांती केली
आणि त्या क्रांतीच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी रस्त्यावर उभं राहून अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहोत. आजच्या ह्या आंदोलनाचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंच, संविधान सन्मान समिती, विक्रमशिला प्रबोधिनी आणि बौद्ध न्याय हक्क ह्या सर्व संस्थांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. बांधवांनो, या ठिकाणी मी जास्त वेळ बोलणार नाही, कारण तोच विषय आपण प्रत्येकजण आपल्यासमोर मांडत आहोत. मणिपूरमधील जी घटना घडली ती अतिशय निंदनीय अशीच घटना आहे. ज्या मातेच्या पोटी आपण जन्म घेतो त्याच मातेची विभसना, तिच्यावर अन्याय अत्याचार होतात. आणि या देशातील या केंद्रामध्ये सत्तारूढ असलेलं मोदी आणि शहाचं सरकार एक तडीपार आणि एक खोटा झुटार ह्या सत्तेवर बसलेला आहे. ह्या माणसानं, ह्या दोघांनी या देशामध्ये गेले 3 पूर्वमधील हिंसाचार रोखण्यासाठी काहीही कसलेही प्रयत्न केले नाहीत. बांधून त्या ठिकाणी जर आपण ह्या टीव्हीवरती जर ह्या चित्रफित पाहिल्या तर अक्षरशः ह्या लोकांना, या भारतातील जनतेला अतिशय वाईट अशी बिभत्स दृश्य आपण पाहिलेली आहेत. अतिशय त्या महिलेचं, म्हणजे मला काय म्हणायचं, ह्या देशामध्ये तुम्ही गाईला महत्व देता, या देशामध्ये गाईला महत्व देता, गाईला माता म्हणता, आणि ज्या बाईच्या पोटी आपण जन्म घेतो, ज्या मातेच्या पोटी आपण सगळी नाती निभवतो, मग बहीण असेल, आई असेल, मावशी असेल, आत्या असेल, किंवा आपली सहचारिणी असेल, अशा महिलांचा जर अपमान होत असेल, सन्मान होत असेल, अशा महिलांची इज्जत रस्त्यावर आणली जात असेल तर आपण काय म्हणायचं या गोष्टीला. बांधवांनो, मला या ठिकाणी मोदी, शहा आणि या महाराष्ट्रामध्ये जे तिरंगी सरकार, म्हणजे अजित पवार असेल, तो एकनाथ शिंदे असेल, आणि तो देवेंद्र फडणवीस नाही, तो फसणवीस आहे, कारण तो सगळ्यांना फसवत असतो. या सर्वांचा मी या ठिकाणी जाहीर धिक्कार निषेध नोंदवतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. यानंतर शिवसेनेचे दिघे येथील धडाडीचे कार्यकर्ते सागरजी राणे हे आपले विचार व्यक्त करतील. आज आपण सर्वजण या ठिकाणी मणिपूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. माझं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की मोदी साहेब आणि अमित शहा साहेब, आपल्याला जर पुण्यात यायला टाइम आहे आणि आपल्याला जर मणिपूरला जायला टाइम नसेल तर आपला जर धिक्कार हा आम्ही करणारच, कळलं का. जर तुम्ही तिथे गेला असता तर आम्ही निश्चित तुमचं इथं स्वागत केलं असतं. कुठलाही पक्ष असो, माणूस म्हणून आम्ही तुमचं नक्कीच त्या ठिकाणी स्वागत केलं असतं. पण तुम्ही पुण्यात यायच्या ऐवजी पुण्यात काहीच नाही, फक्त एक पुरस्कार घेण्यासाठी तुम्ही येतात. नंतर अमित शहा 4 दिवसांनी येतात. सगळा पोलीस फाटा त्यांच्यासाठी तिथं थांबावा लागतो. तेच सगळा पोलीस फाटा घेऊन जर तुम्ही जर मणिपूरला गेला असता तर आज आम्हाला इथं निषेध सभा करण्याची वेळ आली नसती. माझं सर्व माता भगिनींना एकच आव्हान आहे, आपल्याला सर्वांना एकच आनंद आहे. आज मणिपूर जळतोय हे लक्षात ठेवा. उद्या महाराष्ट्र जळायला टाइम लागणार नाही, आपलं घर जळायला टाइम लागणार नाही. यासाठी आपण सर्वांनी एक होऊन या घटनेचा निषेध तर केलाच पाहिजे, पण मोठ्या प्रमाणात आपण आवाजही उठवला पाहिजे. आपल्या सर्व विनंती आहे. तसेच माझे इथं पत्रकार बंधू भगिनी आहे, त्यांना पण विनंती आहे, आपण बाकीचे न्यूज दाखवण्यापेक्षा मणिपूर घटनेवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. या आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो व या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. यानंतर बीजेपी राष्ट्रवादीचे वसंत झिंगळे यांना विनंती करतो की आपण आपले विचार व्यक्त करावे. आजच्या या निषेध सभेनिमित्त आजच्या या सर्व दिघी परिसरातील सर्व नागरिकांचं तर आल्याबद्दल निषेध सभेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल सगळ्यांचं मी अधिक अभिनंदन करतो, स्वागत करतो. मी दिघी गावच्या वतीनं, भारतरत्न मित्रमंडळाच्या वतीनं झालेल्या सर्व प्रकाराबद्दल निषेध व्यक्त करतो. जय भीम, जय भीम. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, आपण या ठिकाणी जो मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र आलो आहोत, सर्वांचे प्रथम आभार मानतो. मित्रांनो, ही संतांची भूमी, महामानवांची भूमी आहे. आपल्या महापुरुषांनी स्त्रीविषयी आदर व्यक्त केलेला आहे. छत्रपती शिवरायांनी तर असं म्हटलं आहे की स्त्री म्हणजे आमच्या देवाऱ्यातील देवता आहे. पण ती कोणती स्त्री, फक्त आपल्या घरातील स्त्री असं नाही त्यांनी म्हटलं. म्हणजे समाजातील प्रत्येक स्त्रीचा आदर या भूमीमध्ये केला जावा आणि या
भारतभूमी अलीकडच्या काळामध्ये स्त्रीविषयी अगदी अन्यायाच्या आणि अत्याचाराच्या घटना घडत असताना आपण फक्त निषेध नोंदवून नव्हे तर पुढील काळामध्ये या घटना घडणार नाहीत याची सुद्धा काळजी समाजानं घेणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी अचानक या विषयाबद्दल जास्त बोलू शकत नाही, परंतु माझं हॅपी इंग्लिश मीडियम स्कूल आणि माझा मित्र परिवार या सर्वांचा तुमचा या निषेध घटनेला सहभाग नोंदवतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यानंतर दिगी प्रभाग अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रतिभाताई दोरकर आपण या निषेध सभेच्या निमित्तानं या ठिकाणी मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करण्याकरता आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. प्रथमतः या घटनेचा तीव्र निषेध दिगी बोपकेल प्रभागाच्या वतीने आणि आपल्या इथं उपस्थित सर्वांच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करते आणि इथल्या सर्व जनतेला आवाहन करते की सर्वांनी अशा या निषेध आंदोलनामध्ये सहभाग दर्शवून याचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध व्यक्त केला पाहिजे, ज्याचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. आज हे सरकार हे झोपलेले सूर्यपट आहे का काय असा प्रश्नच पडायला लागलेला आहे आणि त्याला जागा करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांच्या हातामध्ये आलेली आहे. एवढ्या विकृत स्वरूपामधल्या घटना आपल्या भारतासारख्या देशामध्ये घडावं ही अक्षरशः निंदनीय गोष्ट आहे आणि मी पुन्हा एकदा त्याचा जाहीर निषेध व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. सर्वांना जय भीम. जे आता मणिपूरमध्ये जी घटना घडली ती घटना आहे. अशी घटना कधी घडू नये याचा आपण तर जाहीर निषेध करतोच आहे. पण हे सरकार झोपलेलं आहे असं वाटतंय, कारण हे सरकार आता बोलायला नाही पाहिजे सगळ्यांसमोर. हे सरकार आल्यापासून ना अशा घटना बऱ्याचशा घडत चाललेल्या आहेत, त्या चुकीच्या आहेत. आणि मणिपूरचा निषेध करतोय. खरंच जे इथं भीम अनुयायी असतील, सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत सगळेजण आलेत, त्यांचं अभिनंदन करतो. खरंच तर हा जो मणिपूरचा निषेध आहे हा व्हायलाच नाही पाहिजे. हे जे घटना आहे ही मुद्दामून घडलेली घटना आहे आणि या घटनेचा मी निषेध करतोय. एवढंच बोलतोय, थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. या ठिकाणी संविधान जागृती अभियानाचे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुमेशजी थोरात या ठिकाणी उपस्थित आहेत. ते या ठिकाणी आपल्या 2 मिनिटं निषेधभर या ठिकाणी मत व्यक्त करतात. सर्व महाप ठिकाणी त्रिवार अभिवादन. खरं तर ह्या निषेध सभा ह्या दिघीच्या छत्रपती संभाजी चौक या ठिकाणी अनेक वेळा यावर्षी घ्याव्या लागल्या. हे खरं तर सर्व भारतीयांचं हे अशा निषेध सभा घेण्यामध्ये जे सरकार ज्या पद्धतीने वागत आहे, ज्या पद्धतीने निर्णय घेत आहे आणि नागरिकांना रस्त्यावर येऊन अशा नसतात, ही अतिशय लाजिरवाणी ही गोष्ट आहे. आम्ही भारतात या आपल्या प्रास्ताविकातून संविधानाची सुरुवात करतो. आम्ही भारताचे लोक, यामध्ये मणिपूरचे हे जे लोक आहेत ही भारताची लोक नाही आहेत का? भारतामध्ये मणिपूर हे एक राज्य आणि या राज्यामध्ये जे शासन केंद्रामध्येच बीजेपी सरकारचं सुद्धा शासन त्या मणिपूरमध्ये आहे. म्हणजे मणिपूरमध्ये जर ही स्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली असेल तर त्याला लवकरात लवकर आटोक्यात आणण्यासाठी या बीजेपी शासनाने त्वरित प्रयत्न करायला हवे होते, परंतु त्यांच्याकडून कुठलेही प्रयत्न झाले नाहीत. आणि त्याचा विपर्यास असा झाला की त्या ठिकाणी अक्षरशः 2 महिने कुठलीही इंटरनेट सेवा त्या ठिकाणी चालू नव्हती आणि आपल्याला कोणालाही समजत नव्हतं की मणिपूरमध्ये झालंय काय, होतंय काय. 2 महिन्यानंतर ह्या न्यूज बाहेर येतात आणि मणिपूरमध्ये हा जो सगळा विध्वंस झालेला आहे, या ठिकाणी हे सगळे अत्याचार झालेले आहेत, हे सर्व भारतीयांना, सर्व जगाला हे 2 महिन्यानंतर कळत आहेत. म्हणजे या ठिकाणी पहा, अक्षरशः म्हणजे एखादी छोटी जरी गोष्ट, म्हणजे मोराला त्यांनी दाणा जरी त्यांनी खायला घातला तरी त्याची मोठी न्यूज होते. महाराष्ट्रामध्ये त्यांना या ठिकाणी पुरस्कार मिळतो, त्याची न्यूज होते. त्यासाठी मीडिया संपूर्णपणे मागे लागतो, पोलीस यंत्रणा मागे लागते. परंतु या ठिकाणी आम्ही भारताचे लोक, म्हणजे भारतातले हे मणिपूर जे आहे हे राज्य, हे सुद्धा भारतीय आहेत आणि ह्या भारतीयांसाठी आपल्या ह्या राज्य व्यवस्थेला
लोक कल्याणकारी राज्यव्यवस्था ज्यांना प्रस्थापित करायची आहे अशा लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी वेळ भेटत नाही आणि ते काय खेद व्यक्त करतात की हमें शरम आ रही है. शरम, तुम्हाला शरम कोणत्या गोष्टीची आली पाहिजे? तुम्हाला शरम या गोष्टीची आली पाहिजे की तुम्ही लाजिरवाणे आहात, तुम्हाला हे शासन करता येत नाही, तुम्हाला नागरिक जे आहेत या नागरिकांच्या व्यथा समजत नाहीत, याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आणि ही जर लाज असेल तर त्वरित या मणिपूरमध्ये जी व्यवस्था बिघडवली गेलेली आहे त्या ठिकाणी 2 भगिनी, आतापर्यंत न्यूज 2च भगिनींची आपल्याला कळतीये, पण त्या ठिकाणी किती भगिनींवरती, किती आपल्या माता भगिनींवरती अन्याय अत्याचार झाला असेल हे आपल्याला अद्यापही माहिती नाही. केवळ 2 भगिनींचे त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ आले, फोटो आले, म्हणून आपल्याला ह्या गोष्टी समजल्या आणि अशा निषेध सभा संपूर्ण भारतभर जे समतावादी विचारवादी आहेत यांनी काढल्या. तर लगेच ह्या बीजेपी शासनाने त्या ठिकाणी मणिपूरमध्ये ही व्यवस्था सुरळीत करावी. ज्यांनी ज्यांनी अन्याय अत्याचार हे केलेले आहेत त्यांना त्वरित शासन व्हावं अशी संपूर्णपणे मागणी सर्व भारतीयांची आहे. हे फक्त प्रतिकात्मक या ठिकाणी सर्व हे समतावादी विचारवंत या ठिकाणी जमलेले आहेत, सर्व नागरिक या ठिकाणी जमलेले आहेत. अशा पद्धतीच्या निषेध सभा ह्या संपूर्ण भारतामध्ये होत आहेत आणि ह्या प्रतिकात्मक आहेत. सरकारला लवकर ह्या निद्रा अवस्थेतून त्यांनी जागृत व्हावं आणि त्यांनी भारतीयांसाठी आहे, ही शासन व्यवस्था आहे, ही लोक कल्याणकारी व्यवस्था त्यांनी सांभाळावी एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि सर्व या देशामध्ये ज्या घटना घडल्या, अतिशय ह्या शृंखलाबद्ध घटना घडलेल्या आहेत, याला कधी कधी असं वाटतं की या जाणीवपूर्वक ह्या घटना घडत आहेत. ह्या घटना त्वरित थांबल्या पाहिजेत. अशा पद्धतीचा समाजामध्ये, 2 समाजांमध्ये, 2 धर्मांमध्ये, 2 पंथांमध्ये कुठलाही द्वेष निर्माण होऊ नये, अशा पद्धतीचं कुठलंही वर्तन या व्यवस्थेकडून होऊ नये. जर कोणत्या समाज घटकाकडून असं वर्तन होत असेल तर त्वरित त्या घटकांना तुम्ही आळा घालावा अशी आमच्या सर्व भारतीयांची या ठिकाणी मागणी आहे. आणि एवढं बोलून मी सर्व या व्यवस्थेचा या ठिकाणी निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भारत, जय संविधान. आजच्या या निषेध सभेच्या आयोजककर्त्या ज्यांनी आम्हाला या ठिकाणी एकत्रित करून आजच्या या अमानवीय घटनेचा निषेध करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं, अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले समता मंचाच्या अध्यक्षा अश्विनीताई कांबळे आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील. मणिपूर जळत आहे आणि त्या जळत असलेल्या मणिपूरचा निषेध घेण्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत. पासून भाजप सरकार हा केंद्रामध्ये आलेला आहे तेव्हापासून सातत्याने या दिघी परिसरामध्ये, या चौकामध्ये, छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकामध्ये, जिथे संभाजी महाराजांनी स्वराज्याचं रक्षण केलं, जिथे सर्व धर्म समभाव म्हणून घोषित केलं, या अशा चौकामध्ये सातत्याने निषेध हा घ्यावा लागत आहे. ही आमच्यासाठी भारतीय म्हणून एक दुर्दैवी घटना आहे आणि या निषेधासाठी आपण भाजप सरकार आपल्याला सातत्याने प्रेरित करत आहे की आम्ही महिलांवरती नेहमीच अत्याचार करू, अन्याय करू, अमानुषरित्या महिलांना शोषण करू आणि तुम्ही हा निषेध घेत राहा. आमचे कार्य इथे सुरू राहणार आणि या चौकाला आता निषेध चौक म्हणून ओळखला जाईल काही कालांतराने, कारण की आपल्या दिघी परिसरामध्ये जे आपण निषेध नोंदवत असतो ती आसिफा असेल, आसिफा 7 वर्षाची चिमुकली तरुणी असेल, डॉक्टर तरुणी असेल किंवा 56 इयर्सची वयस्कर स्त्री असेल, या सगळ्या शोषणाला बळी पडत आहेत. आणि या फक्त धर्म, जात या बेसिस वरती जे अत्याचार घडत आहेत त्याच्यामुळे या भारताची फाळणी झालेली आहे. आणि या धर्माच्या व्यवस्थेमुळे कदाचित जर मणिपूरमधील घटना, मणिपूरमधील सगळे शोषण हे थांबले नाहीत तर पुन्हा ईशान्य भारताचा जो भाग आहे तोही मेन भारताच्या नकाशापासून तोडण्यात येईल, विभक्त होईल आणि हा पुरेपूर सर्वस्वी जबाबदारी इथल्या मनुवादी व्यवस्थेची असणार आहे, मनुवादी सरकारची असणार आहे. यासाठी मी या मनुवादी सरकारचा धिक्कार नोंदवते. त्याचप्रमाणे मणिपूरमध्ये घडत असलेल्या घटनेला जे
2 महिन्यापासून 2.5 महिन्यापासून त्यांनी मीडिया बंद केला. आपल्याला फक्त 2 महिलांची माहिती मिळाली, पण बऱ्याच महिलांवरती हे अमानुष अत्याचार घडलेले आहेत. तिथे हल्ला करून झाल्यावरती तिथे लिंचिंग झाल्यानंतर रेप करणे आणि रेप झाल्यानंतर त्यांची नग्न धिंड काढणे, हे माझ्या प्रत्येक भगिनीच्या डोळ्यात पाणी येणारं आहे. असं वाटतं की अशा नराधमांना भर चौकामध्ये कापून काढलं पाहिजे. फाशी देणं हे खूप कमी शिक्षा आहे. याच गोष्टीवरती जर मणिपूरमध्ये जे मैतीय समाज आहे त्यांना जे STचं हे देण्यात आलं की तुम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये इन्क्लूड होता, तर या शासनाने आर्टिकल 342(1) प्रमाणे त्यांनी हा प्रोसिजर केला का? एवढी 3 महिने होत आलेले आहेत. तिथे राष्ट्रपती राजवट का नाही लागू केली? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या स्वतः एक शेड्यूल ट्राईब आहेत आणि त्यांनी याच्यावरती अजूनही मौन धारण केलेलं आहे. त्या काही बोलत नाहीयेत आणि तिथल्या महिला या आणखीनही शोषित होत आहेत. तिथल्या ज्या अक्युज्ड आहेत त्यांना फाशीची शिक्षा झालेली नाहीये. सातत्याने आपण त्यांना जागृत करत आहोत की तिथल्या बिरेन सिंग वरती राजीनामा देण्याची जबाबदारी आहे. राजीनामा दिला पाहिजे, त्याच्यावरती प्रेशर आणला पाहिजे, पण बिरेन सिंग सुद्धा राजीनामा देत नाही. या गोष्टीचाही आपण इथे निषेध केला पाहिजे, कारण की याच्या मागे कुठेतरी मनुवादी सरकार त्यांचा पाठिंबा देत आहे. इथलं भाजप सरकार त्यांच्या पाठीमागे आहे. जरी अमित शहा 4 दिवस तिथे राहून येतात तरीही मणिपूरची परिस्थिती बदलत नाही. याचा अर्थ त्यांचा धर्माच्या बेसिसवरती इथे मोठा धर्मग्रस्त जे आहे वाद पेटवणं, इथली परिस्थिती निर्माण करणे आणि बहुजनांना इथून नष्ट करणे, नेस्तनाबूद करणे, त्याच्यामध्ये कुठलाही हेतू असेल. त्यांना कदाचित तिथली जमीन घ्यायची असेल, जसं मोदी सरकार म्हणतात की अदानी अंबानीचे कोबाल्टचे माइन्स आहेत तिथे, त्यांना ते ऑक्युपाय करायचे. त्याचप्रमाणे तिथल्या ज्या 4 मेच्या नंतर 18 मेला ज्यावेळेस तिथे रजिस्टर केलं झालं FIR, तर 15 मेला तिथे 144 कलम लागू असताना एक जमावबंद 2 गाड्यांमध्ये एक मुलगी जेव्हा ATM मध्ये जाते आणि त्या ATM मधून पैसे काढताना तिला गाडीमध्ये टाकून तिच्यावरती अमानुषपणे पुन्हा सेक्शुअल हॅरेसमेंट करण्याचं आणि तिचं सेक्शुअल असॉल्ट करून रेप करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. हे अगदी लज्जास्पद आहे. पोलीस शासन हेच तिथे बघ्याची भूमिका घेतो आणि याच्यामध्ये जर 144 कलम लागू असताना जर गाडी भरून लोक येत आहेत, म्हणजेच प्रशासन ते व्यवस्थित कार्य करत नाही आणि त्यांच्यावरती दबाव आहे की प्रेशर कुठल्याही प्रकारचा FIR नोंदवून घ्यायचा नाही. असे कलम असताना देखील पुन्हा जर आपण बाकीच्या गोष्टींकडे पाहिलं तर जो काश्मीरमध्ये 370 कलम लागू होतो, आपल्या ईशान्य भारतामध्ये 371 कलम लागू होतो, जेणेकरून बाकीचे जे ओपन समाज आहे किंवा जनरल समाज आहे, तिथला मैतीय समाज आहे, तो कुकी समाजाच्या फॉरेस्टच्या एरियामध्ये जमीन विकत घेऊ शकत नाही आणि ह्या जमीन विकत घेऊन त्यांना तिथे व्यवहार करायचा आहे. म्हणून मैतीय समाजाचं वारंवार कोर्टामध्ये केस चालू आहे की आम्हाला STचा दर्जा द्या. STचा दर्जा दिल्यानंतर आम्ही तिथे जमीन खरेदी करू शकू आणि त्याच्यामुळे हा वाद पेटलेला आहे. कुकी समाजाने जेव्हा आंदोलन केलं हायकोर्टाच्या या निषेधाचं, या ऑर्डरचं, त्यावेळेस सरकारने तिथे सांगितलं की जो दिसेल त्याला शूट ॲट साईटच्या ऑर्डर्स देण्यात आल्या. म्हणजेच त्यावेळेस सरकारने जर सांगितलं असतं केंद्र सरकारने की या निर्णयाचा आम्ही पुनर्विचार करू, तर 2 दिवसात सरकारने हा जो मणिपूरमध्ये घडत असलेले हिंसा थांबवू शकत असते. पण सरकार हा विषमतावादी आहे, त्याच्यामुळे सरकारने या ऑर्डर्सला फॉलो करून तिथल्या कुकी समाजावरती अन्याय अत्याचार जारी ठेवले. त्याच अनुषंगाने महिलांवरती होणाऱ्या रेप केसेस याच्यावरती देखील सरकारने तिथे व्यवस्थित ऍक्शन्स घेतले नाहीत आणि या गोष्टीसाठी मी तिथल्या प्रशासनाला जाहीर निषेध करते आणि माझे 2 शब्द इथे थांबवते. धन्यवाद. देवेंद्रजी तायडे साहेब ते आपले विचार या ठिकाणी व्यक्त करतील आणि त्यानंतर ही निषेध सभा संपन्न होईल. मणिपूर अत्याचाराच्या संदर्भात दिघी भोसरी या ठिकाणी निषेध आंदोलन या ठिकाणी घेतलेले आहे. त्या आंदोलनासाठी उपस्थित सर्व बंधू भगिनी,
सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद सुद्धा व्यक्त करतो. आणि पूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर हा निषेध चालू आहे. आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना माहीत पडलेलं आहे की काय काय तिथं होत आहे. ते सुद्धा काही 100% अजून माहिती नाही. पण तरीसुद्धा आपण आता निषेध करून हे सुद्धा सरकार ते ऐकत नाही आहे. त्याचं कारण काय आहे? कारण की त्यांना विश्वास आहे. कारण की तुम्ही काल 3 दिवस झाले की अविश्वास ठराव संसदेमध्ये चालू आहे. तिथं त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाचे भाषणं चालू आहेत, आपापल्या पद्धतीने मांडतायत. परंतु सरकारला असं वाटतंय की किती जरी तुम्ही अविश्वास आणले तरी जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. जनता जोपर्यंत पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही हे अत्याचार करत राहणार. तुम्हाला काय करायचं ते करा, तुम्हाला किती निषेध आंदोलन घ्यायचं घ्या, तुम्ही किती निषेध करायचं ते करा. अशा प्रकारचा मस्तवालपणा, माजुरीपणा सध्याच्या सरकारमध्ये आलेला आहे. मग आपण आपलं काय काम आहे की नुसतं जे निषेध आंदोलन केलं आपापल्या घरी गेलं की इथंच आपली जबाबदारी संपत नाही. हे फक्त घाबरतात. ही राजकारणी लोक ही मताला घाबरतात. त्यांच्या विरोधात मत केलं जनतेचं, कारण की जे आपल्याकडे हत्यार आहे महत्वाचं मताचं ते फार महत्वाचं आहे. नुसतं निषेधाला ते घाबरत नाही. त्यांना माहिती आहे की कारण की आम्ही सत्तेत आहे, पोलीस आमच्याशिवाय काही सुद्धा करणार नाहीत. पोलिसांना आम्ही जे ऑर्डर करू, गृह मंत्रालय जे ऑर्डर करू ते त्या पद्धतीने फॉलो करतील. जनता काही करो. आणि आपला जो दबाव आहे पूर्ण भारतभर असेल किंवा महाराष्ट्रात असेल तो त्या पद्धतीने पडत नाही. ही सुद्धा आपल्याला आपली खंत आपलं कमीपणा आपण स्वतःच समजून घ्यायला पाहिजे. नाही पडत. कारण इथं आपण जर 100 असेल तर लोक तिकडे 90 लोक घरात आहेत अजून. त्यांना काही वाटत नाही. जाणीवा बोथड झालेल्या आहेत. कितीही महिलांवर अत्याचार होऊ द्या, कोणी सुद्धा घराच्या बाहेर पडत नाही. मागच्या 25 जूनला आपल्या दिघी परिसरात असाच एक मातेपुरू की जो महिलांचा नेहमी विचित्र बोलतो, त्याचा कार्यक्रम या ठिकाणी झाला दिघीला. त्याचा कार्यक्रम या ठिकाणी व्हायलाच पाहिजे नव्हता. जर आपल्याला चीड आहे महिलांच्या अत्याचाराची, त्या ठिकाणी काय बोललाय ते की हा तिरंगा मला मान्य नाही, हे 15 ऑगस्ट मला मान्य नाही, स्वातंत्र्य दिन मान्य नाही, हे जनगण मन हे मान्य नाही, तिरंगा मान्य नाही. म्हणजे आम्ही काही इथे पाकिस्तानात राहतो का? इथं येऊन जर भारतात राहून जर तिरंगा मान्य नाही म्हणत असेल तर पोलिसांनी सुमोटो कारवाई त्यावेळेस करायला पाहिजे होती. परंतु पोलीस अजूनही त्याच्यावर कारवाई करत नाही. आज आम्ही आंदोलन घेतलं, सिपींसोबत बसलो, पण तरी सुद्धा लिगल ओपिनियन चालू आहे. वकील साहेब अशीच फक्त सांगण्यात येतं. लिगल ओपिनियनला एवढा वेळ कसा काय लागतो? 2-2 महिने. यातून समजून घ्या आपण, हे सत्तेचे मा झालेले लोक, हे जनतेचं किंवा महिलांचे अत्याचार, इथं देशाचा अपमान याबद्दल काही सुद्धा घेणं देणं आहे. आणि म्हणून जनतेने जागरूक होणं गरजेचं आहे. अशा 5वी बहुमतावर आलेल्या सरकारला वेळीच खेचलं गेलं पाहिजे. हे जनजागृती आपण लोकांपर्यंत गेलं पाहिजे. त्यावेळेस आपण वेळ दिला पाहिजे. काही दिवसापूर्वी महिलांवर अत्याचार करत असताना त्याच व्यक्तीने, भिडे नावाच्या व्यक्तीने काय म्हटलं? आंबे खाल्ले तर पोरं होतात, नाही का? पोरं की पोरी? काय पोरं? मुलं होतात. हा, मुलगा होतो आहे ना, मुलगा पण होता असं सांगितलं होतं. म्हणजे हा सुद्धा महिलांच्या विरोधातला हेच आहे ना, अन्याय, अवमान आहे तो. आणि मग हेच जर करायचं आहे तर त्यांचे जे शिष्य आहेत, तुम्हाला माहिती आहे त्यांचे शिष्य पुढे बसलेले आहेत. कोण आहे शिष्य त्यांचे? हा, फडणवीस. आणि फडणवीसला मुलगा आहे का? आपल्याला कोणाला माहित असेल. मग एक काम करावं, त्यांनी त्यांच्या शिष्याला आंबा द्यावा आणि घ्या अनुभव. मग आम्ही काय जनतेत सांगायचं हे सांगू द्या. तुमच्या शिष्याला फडणवीसाला आंबा द्या आणि बघू. त्यांना एक मुलगीच आहे, मुलगा नाही अजून. द्या तुमच्या शिष्याला. तिकडे सुद्धा बसलेले आहेत. तुमच्या शिष्याला पहिले सुधरवा, नंतर लोकांना सांगा. लोकांची, आमच्या पोरांची, ओबीसी समाजातल्या पोरांची माते भडकवून संभाजी महाराजांच्या विरोधात बोलून, तुम्हाला माहित आहे संभाजी महाराज तर काय बोलले? लाज वाटत नाही. संभाजी महाराजांना बोलले ते माघारी घ्यायची होती, घ्यायचा होता धर्म, काय फरक पडला असता? मुसलमान धर्म स्वीकारला चालला असता. असा माणूस असा बोलतो आणि आपण त्याचे इथले आमदार, भोसरीचे आमदार त्याचे पाय धुवून पितात. लाज वाटायला पाहिजे आमदाराला. इथं अशा माणसाला तुम्ही या भूमीत कसंच काय आणताय विधानसभेमध्ये? इथून पुढे जर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये
भिडे गुरुजी नाही का त्यांच्यासाठी गुरुजी. आपण जर त्यांना आणणार तर इथून पुढच्या काळात त्यांना इथं पाय ठेवू दिला जाणार नाहीत. LIBच्या माध्यमातून आपल्या सर्व SIDच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो की अशा प्रकारचे जनतेमध्ये मानसिक तणाव निर्माण करण्याचं काम जे माणसं करतायत हा सुद्धा एक गुन्हा आहे, कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. प्रत्येक माणूस घरामध्ये डोक्यामध्ये तेच बुनबुन चाललेलं आहे. मानसिक त्रास होत आहे लोकांना, तो मानसिक त्रास देणं सुद्धा हा कायद्यानं गुन्हा आहे. त्याच्यावर त्या पद्धतीचा गुन्हा झाला पाहिजे. आणि म्हणून अधिक न बोलता मणिपूरच्या घटनेसंदर्भात तो जो काही अन्याय झालेला आहे, आमच्या महिलांवर अन्याय अत्याचार होतच आहेत, असे असंख्य झालेले आहेत, पण तरी सुद्धा सरकार त्याबद्दल चूप आहे. त्याबद्दल या ठिकाणी मी निषेध करतो. अधिक न बोलता थांबतो. आपण हे अशाच प्रकारचे निषेध जनतेच्यासाठी संख्या जरी कमी असली तरी सुद्धा हे निषेध होणं गरजेचं आहे. इथून पुढच्या काळात जिथे जिथे अन्याय दिसेल त्या त्या ठिकाणी या प्रकारचे निषेध व्हायला पाहिजेत, अशा प्रकारचं मला आशा वाटतं. धन्यवाद. सभेनिमित्त सर्वांच्याच या घटनेचा क्रूर अशी घटना असल्यामुळे सर्वांनाच आपला निषेध व्यक्त करण्याची इच्छा आहे, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्यामुळे जास्ती सगळ्यांनाच बोलता आलं नाही. पण यानंतर शेवटचे वक्ते आपल्या दिल्लीतील कार्यकर्ते मंगेशजी आसवले हे बोलून यानंतर आजच्या ह्या कार्यक्रमाचे उपस्थितांचा आभार व्यक्त केले जाते. मंगेश आसवले. आज या ठिकाणी मणिपूर येथील घडलेल्या तीव्र असे घटनेविरुद्ध, महिलांवरील अत्याचार विरुद्ध दिघी छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी निषेध असं करण्याचं निषेधार्थ आपण सर्वजण इथे उपस्थित आलात. खरं तर म्हणजे मणिपूर येथील घटना ही निषेधापुढचं जे काय असेल त्याच्या पण याची शब्दाची कमी लेखली गेलेली, कारण की ही जी घटना झाली आपण म्हणतो भारत माता की जय, पण त्या मातेचाच अवमान या भारत देशात झाला. आणि एवढा मोठा अवमान झालेला असताना सुद्धा देशात असो, राज्यात असो, शहरात असो किंवा गावात असो, ज्या प्रकारे निषेध व्हायला पाहिजे त्या प्रकारे निषेध हा होत नाही किंवा झाला नाही अजूनपर्यंत. तर या इथून पुढे अशा घटना झाल्या किंवा ही घटना झाली त्या ठिकाणी त्या महिलेला न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि इथून पुढे अशा कुठल्याही घटना झाल्या नाही पाहिजे याची निषेध आपण एवढ्या जोरात करायचं की इथून पुढे या घटना करताना करणाऱ्यांनी पण 10 वेळा विचार केला पाहिजे की आपण या घटना कराव्या किंवा नाही. पण ज्या मातेचा अवमान झाला त्या मातेला न्याय मिळणं तितकंच महत्वाचं आहे. हे निषेध होत असताना भारतात देशातले तर झोपलेलेच आहेत, त्यांना जागा होणं अवघड आहे. कुंभकर्ण आणि झोप ही एकच आहे. ते सध्या कुंभकर्णाच्या ह्याच्यात आहे. आपण वेगळी भूमिका घेऊ आणि त्यांना जागा करू. ते कसं जागा करायचं ते आपण ठरवू. आणि इथून पुढे अशा जर घटना झाल्या तर गाठ ही देशातील जनतेशी आहे एवढं त्यांनी लक्षात ठेवायचं. आणि इथून पुढे अशा घटना होऊ नये याची खबरदारी आपण घ्यावी. त्याच प्रकारे आज ती मणिपूरमध्ये झालं, महाराष्ट्रात होत असताना आपल्या आजूबाजूला जर अशा कुठल्या घटना आल्या तितक्याच तत्परतेने आपण सुद्धा या घटनेचा जाहीर निषेध किंवा त्या वेळोवेळी थांबल्या पाहिजेत याची देखील काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. एवढं बोलून थांबतो. आणि या घटनेचा निषेधाच्या पुढे जो काही शब्द असेल तो कमीच आहे, पण निषेध करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. त्यानंतर ॲडव्होकेट कांबळे सर हे आपले विचार व्यक्त करतील. या ठिकाणी या शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि यांच्या विचाराने ही पावन झालेली ही दिघी भूमी या तिन्ही महापुरुषांना मी या ठिकाणी वंदन करतो. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मासाहेब जिजाऊ आणि या ज्या ऐतिहासिक चौकामध्ये संभाजीराजे चौकामध्ये आपण ही सभा घेत आहोत ते छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजी महाराज
यांच्या विचारांना मी या ठिकाणी वंदन करतो. आजच्या या मणिपूरमध्ये अतिशय क्रूरपणे झालेला आपल्या भगिनीवरती जो अत्याचार आहे आणि त्या अत्याचाराच्या निषेधार्थ ज्यांचा ज्यांचा जमीर, ज्यांच्या ज्यांच्या भावना, ज्यांच्या ज्यांच्या संवेदना जागृत आहेत, ज्यांना ज्यांना आपल्या शिवरायांची, आपल्या जिजाऊंची आणि संभाजी राजांची कारकीर्द माहीत आहे, ज्या शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये शत्रूच्या सुनेलाही आपली बहीण मानून त्या ठिकाणी शत्रूच्या सुनेचाही सन्मान करणाऱ्या या महाराष्ट्रामध्ये आमचा जो या ठिकाणी पुण्यातला दिघीतला जो बांधव आहे, तो बांधव आज या ठिकाणी बहुसंख्येने या निषेधासाठी उपस्थित आहेत. या परिसरातील सर्व कार्यकर्ते असतील, या ठिकाणी संतोष वाळके सर आहेत, या ठिकाणी जगताप सर आहेत, चव्हाण सर आहेत, या ठिकाणी पुण्यावरून आलेले तायडे साहेब, या ठिकाणी आस्वले आहेत, कांबे साहेब आहेत आणि या संयोजन कमिटीमधून ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रम घेण्यासाठी प्रयत्न केलेत ते या ठिकाणी कुंभारे सर, पुणेकर, या ठिकाणी गडलिंग सर, अवचार सर, राऊत, या सर्वांचं या ठिकाणी पत्रकार बंधू, खऱ्या अर्थाने हा जो आपण निषेध करण्याची जी काही महाराष्ट्रामध्ये वेळ आलेली आहे, घटना घडलेली आहे, 3000 किलोमीटरच्या पुढे घडलेली आहे घटना, पण त्या घटनेच्या संवेदना, त्या घटनेची दाहकता, त्या घटनेमधील कारण्य, त्या घटनेमधील क्रूरता एवढी भयानक आहे तर संबंध भारत देशाच्या पलीकडे जगामध्ये भारत देशाची या ठिकाणी मान शर्मेने खाली गेलेली आहे. ज्या महिलांची या भारतामध्ये मणिपूर राज्यात ज्या महिला या धर्मांधतेने उच्चार मांडलेला असताना या धर्मांधतेच्या बळी जाऊन या ठिकाणी जी आमची आदिवासी भगिनी आहे, त्या आदिवासी भगिनींना संबंध जमातीमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर, दोन जमातीमध्ये वाद निर्माण झाला आणि एका जमातीने त्या मणिपूरमध्ये जाऊन जवळजवळ 15 ते 16 गावं जाळल्यानंतर, त्या गावं उद्ध्वस्त केल्यानंतर एका घरामध्ये 2 पुरुष आणि 3 महिला आपला जीव मुठीत घेऊन आपला प्राण वाचवण्यासाठी बसलेल्या होत्या. आणि ही माहिती त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या क्रूर व्यक्तींच्या लक्षात आल्यानंतर त्या जमावाने त्या 3 महिला आणि 2 पुरुषांना पाहिल्यानंतर तिथल्या पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शन द्यावं म्हणून त्या महिला आणि पुरुष याचना करत होते. आणि त्यानंतर त्या 3 महिला आणि ते पुरुष पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये जात असताना पोलिसांनी काही अंतर गेल्यानंतर धर्मांधतेने पछाडलेल्या, मनुवादाने पछाडलेल्या त्या जमावाने त्या महिलांना आणि त्या 2 पुरुषांना ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पोलिसांना हातपाल करण्यासाठी भाग पाडलं आणि त्या महिलांना घेऊन ते त्या ठिकाणी रस्त्यावरून मारत हाणत त्या ठिकाणी चालले होते. आणि अशी परिस्थिती असताना त्या नराधम जवानातल्या त्या जमावातल्या काही लोकांनी त्यातल्या एका स्त्रीवर, 21 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि तो बलात्कार करण्याचा प्रयत्न चालू असताना त्या ठिकाणी तिचा सक्का भाऊ आणि तिचा वडील त्या ठिकाणी प्रतिवाद करत असताना त्या आपल्या मुलीला आणि आपल्या बहिणीला त्या नराधमांच्या तावडीतून सोडवत असताना त्या नराधमांनी, मणिपूरच्या या मनुवाद पेरलेल्या नराधमांनी त्या महिलेच्या भावाला आणि बापाला
त्या ठिकाणी ठार केलं आणि त्या ठिकाणी त्या महिलेवर, तिच्या आईवर आणि त्याबरोबर एक असणारी महिला की ती जी महिला आहे तिचा नवरा कारगिलच्या युद्धामध्ये तिरंगा मानाने सन्मानाने डौलाने फडकण्यासाठी पाकिस्तानच्या शत्रूवर आपल्या प्राणांची ही पर्वा न करता त्या ठिकाणी कारगिल युद्धामध्ये लढला होता. आणि त्या वीराची महिला त्या ठिकाणी नराधमाच्या हाताला लागल्यानंतर त्याही महिलेवर बलात्कार करून त्या नराधमांनी त्यातल्या 2 स्त्रियांना, तिच्या आईला आणि त्या 21 वर्षाच्या मुलीला त्यांची कपडे उतरल्यानंतर त्यांना विवस्त्र केलं आणि रस्त्यावरून त्यांची धिंड काढली. अतिशय माणुसकीला कळंबा फासणारी घटना, अतिशय भारताची मान शर्मेने खाली घालणारी घटना या भारत देशामध्ये घडली. आणि त्या रस्त्यावरून ती माझी भगिनी आहे, आदिवासी भगिनी आहे, ती माझी शत्रू त्या ठिकाणी जवानांची पत्नी आहे. ती आपल्या या भारत देशाला प्रेम करणाऱ्या जवानांची आठवण करत करत या ठिकाणी भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत, ही प्रतिज्ञा डोळ्यासमोर ठेवून कानामध्ये ती प्रतिज्ञा आणून त्या महिलांची त्या ठिकाणी धिंड काढली जात होती. आणि धिंड काढत असताना त्या ठिकाणी ते नराधम त्या महिलांच्या गुप्तांगाला हात लावत होते, त्या महिलांच्या शरीराशी छेडछाड करत होते. ही घटना ही जेव्हा कॅमेऱ्यामध्ये कैद केली, त्याच नराधमांनी कैद करून शूट करून ती घटना प्रसारित केली. आणि ती घटना जेव्हा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाली तेव्हा सबंध देश हादरला गेला. सबंध जिजाऊच्या, सबंध या सावित्रीच्या लेकी, या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईच्या लेकी या ठिकाणी हादरल्या गेल्या. आणि या ठिकाणी भारताची मान शर्मेने खाली घातली गेली. या उपर आपण या ठिकाणी बघितल्यानंतर ती घटना 4 मेला घडली. त्या घटनेला 4 मेला वाचा फुटल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः मे, जून आणि जुलै 2 महिने त्या महिला त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी कंप्लेंट लॉन्च करण्यासाठी फिरत होत्या. पण त्या ठिकाणी बीजेपी सरकार, तिथल्या बीजेपी सरकारचा जो कायदा आणि सुव्यवस्थेचा भाग आहे तो त्या ठिकाणी अंधकारमय युगात जगत आहे. त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा भाग नव्हता. आणि म्हणून त्या महिलांना 2-2.5 महिन्यानंतर त्या ठिकाणी कंप्लेंट लॉन्च केली. आणि कंप्लेंट लॉन्च केल्यानंतर मग जेव्हा सोशल मीडियामध्ये सगळं गेल्यानंतर मग मोदी भारतामध्ये जागोजागी ठिकठिकाणी या ठिकाणी आंदोलन व्हायला लागले. या ठिकाणी महिला रस्त्यावर उतरल्या, आदिवासी असतील, दलित असतील, बहुजन असतील, सर्व स्तरातल्या महिला रस्त्यावर उतरल्या. आणि त्या ठिकाणी मग मोदीला जाग आली आणि मोदींचा मग त्या ठिकाणी नरकाश्रू बाहेर पडले. मेरा हृदय पीडा से भर गया है, हे म्हणत या घटना घडत असताना मोदी सबंध देशभर मेकअप करून फिरत होते. परंतु ज्या आदिवासी महिलांवरती नराधम अत्याचार करत होते, त्यांनी ज्यांना धिंड काढून फिरवले, त्या महिलांच्या दुःख, यातना आणि त्या यातना ज्या महिलांमध्ये, ज्या आमच्या माता भगिनींमध्ये दुःख वेदना प्रसारित करत होत्या, ज्या भारतातल्या महिला रस्त्यावर उतरत होत्या, आक्रोश करत होत्या, न्याय दो मोदी, त्यावेळेला मोदी झोपले होते. म्हणून या ठिकाणी ही जी काही मनुवादी व्यवस्था आहे, मनुवादी व्यवस्थेने या स्त्रियांना दुय्यम स्थान दिलेलं आहे. स्त्री ही गुलाम आहे आणि या गुलाम स्त्रीला अशी वागणूक द्यायची या मनुवादी व्यवस्थेमध्ये या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे. आणि मनुवादी व्यवस्थेचा जो फॉलोअर आहे हा बीजेपी आहे, RSS आहे. मी या ठिकाणी सर्व महिलांना, सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी या गोष्टीची जाणीव करून देतो. आपण या घटनेची दखल घेऊन या दिघी परिसरामध्ये आपण अतिशय ताकदीने या ठिकाणी उतरलात. आणि ही जी चिंगारी आहे, ही जी काही दग आहे, ही दिल्लीच्या तख्तापर्यंत, दिल्लीच्या या मोदींच्या
लोकसभेपर्यंत या ठिकाणी निश्चितपणे पोचेल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी ज्या मणिपूर घटनेमध्ये ज्या नराधमांनी या आपल्या माता भगिनींची इज्जत लुटून त्या ठिकाणी त्यांची धिंड काढली, या धिंडचा मी या ठिकाणी निषेध करतो। आणि सर्वांनी या ठिकाणी आपण निश्चय करायचा आहे की या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, जिजाऊंच्या महाराष्ट्रामध्ये, सावित्रींच्या महाराष्ट्रामध्ये आणि बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानाच्या महाराष्ट्रामध्ये सर्व संबंध पुरोगामी पक्षांनी ज्यांच्या ज्यांचा संविधानावर विश्वास आहे, ज्यांच्या ज्यांचा या छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर विश्वास आहे, त्यांनी या मनुवादी व्यवस्थेला गाडण्यासाठी, महिलांच्या संरक्षणासाठी आपण एकीची वज्रमूठ आवळूयात आणि या ठिकाणी या घटनेचा आपण धिक्कार करूयात। मी या ठिकाणी जाता जाता विनंती करतो, सर्वांनी शेवटी जोरदार घोषणा द्यायची आहेत। या ठिकाणी मी जाता जाता एवढाच उल्लेख करतो, या परिसरामध्ये येणाऱ्या 15 ऑगस्टच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये मनुवाद्यांच्या पिलावळी गल्लोगल्लीमध्ये फिरत आहेत, जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये भांडण लावायचं काम सुरू आहे, महापुरुषांच्या वरती टीका टिप्पणी सुरू आहे, जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणून या भारत देशाचा गौरव करण्यासाठी येणाऱ्या 15 ऑगस्टच्या दिवशी आपण सर्वांनी, या सर्व मंडळींनी, पुरोगामी पक्षांच्या संघटनेच्या वतीने भारताचा स्वातंत्र्य दिन आणि या तिरंग्याचा आपल्याला विजय दिन, गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे। सर्वांनी त्या ठिकाणी साथ द्यायची आहे। सर्वांनी या ठिकाणी शांततेचं आपण सहकार्य केलं। जाता जाता मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुल्यांचा, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुल्यांचा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा, मासाहेब जिजाऊंचा, मासाहेब जिजाऊंचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, दिगीतील संविधानवादी, परिवर्तनवादी, पुरोगामी एकजुटीचा। धन्यवाद। थांबतो। या ठिकाणी मी कुंभारे साहेबांना, पुणेकर साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या ठिकाणी सूचना। हॅलो, तर आज आपण इथे सर्व उपस्थित झाला, आज आपण मणिपूरमधील महिलावर जो अत्याचार झालेला आहे त्यानिमित्त आपण इथे निषेध सभा घेतली। त्या निषेध सभेसाठी विविध धर्मनिरपेक्ष पक्षातील सर्व सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी इथं उपस्थिती जाहीर केली। मी सर्वांचं इथं आभार व्यक्त करतो। आणि आताच आपण घोषणा देऊन या निषेध सभेच्या माध्यमातून या सरकारला जबाब विचारण्यासाठी आपण इथं प्रयत्न केलेला आहे। या प्रयत्नाला आपल्याला यश प्राप्त हो आणि अशाच प्रकारे जे काही अन्याय आणि अत्याचार या देशामध्ये घडत असताना आपण जर या गाढ झोपेमध्ये, आता मी बघतो की आपल्याला या सभेसाठी काही बोटावर मोजण्या इतकेच बंधू आणि भगिनींनी सहकार्य केलेलं आहे आणि काही खरंच अजूनही गाढ झोपेमध्ये आहे। जेव्हा अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार आपल्यावर होत असताना आपल्याला जर आपण या गाढ झोपेमध्ये राहिलो तर पुढचा अत्याचार हा तुमच्यावर आहे, लिहून ठेवा। त्यासाठी आपल्याला एकत्रित येणं गरजेचं आहे, संघटित होणं गरजेचं आहे। आणि या माध्यमातून क्रांतीज्योती, सावित्रीमाई समता मंच, विक्रमशिला प्रबोधिनी आणि सर्व धर्मपक्षीय या संस्थेच्या माध्यमातून ही आपण निषेध सभा घेतलेली आहे। परत या निषेध सभेसाठी उपस्थित झालेल्या सर्वपक्षीय बंधू आणि भगिनी आणि मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि तसेच आत्ताच तांबडे सरांनी आपल्याला एक अनाउन्समेंट दिलेली आहे की स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण राष्ट्रध्वज सन्मान रॅली ही काढणार आहोत। त्यासाठी सुद्धा सर्व बंधू आणि भगिनींनी त्या सन्मान रॅलीमध्ये उपस्थित राहायचं आहे, कारण आपल्याला राष्ट्रध्वजाचा सन्मान करायचा आहे। आपल्याला माहित आहे की काही मनुवादी लोक या राष्ट्रध्वज त्यांना मान्य नाहीये, त्यांना भारताचं स्वातंत्र्य मान्य नाहीये। पण आपल्याला माहित आहे की मागच्या वर्षी आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि याच सरकारने
घर घर झेंडा हा प्रकल्प, हा उपक्रम त्यांनी घेतला आणि आज त्याच झेंड्यावर किंवा त्याच तिरंग्यावर किंवा त्याच राष्ट्रध्वजावर हे क्वेश्चन करतात, पॉइंट करतात. तर आपल्याला ॲज अ भारतीय म्हणून या राष्ट्रध्वजाचा सन्मान करायचा आहे आणि हे सन्मान करण्यासाठी आपण राष्ट्रध्वज सन्मान रॅली 15 ऑगस्टला सकाळी ठीक 9 वाजता आपण काढणार आहोत आणि या कार्यक्रमाची रूपरेषा लवकरच तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आम्ही प्रसारित करू. परत एकदा सर्व उपस्थित झालेल्या बंधू आणि भगिनींचा मी इथं आभार व्यक्त करतो आणि आजचा हा निषेध यानंतर आपण जे भारताचं प्रियंबल आहे त्याचं आपण सामूहिकरित्या वाचन करूया. यानंतर आपल्या जनजागृती संचालक जे या संविधान जनजागृतीचा कार्यक्रम जे घेत असतात आपल्यासोबत, ते त्यांना विनंती करतो की आपण भारतीय संविधानाचं जे प्रियंबल आहे, जे प्रस्तावना आहे त्याचं आपण वाचन करणार आहोत. आणि आपल्याला काही मान्यवरांनी सांगितलं की आम्ही भारताचे लोक या शब्दाने या भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचं आपण वाचन करत आहोत. आणि आम्ही भारताचे लोक म्हणजे सामान्य जनता आणि या सामान्य जनतेमुळेच आज हा देशामधील पंतप्रधान असो किंवा आमदार खासदार जे काही पदावर जातात तर ते सामान्य माणसाच्या या एका वोटमुळं. तर सामान्य माणूस, लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य, हे आता आपण थोडं विसरत चाललो आहे. तर असू द्या. परत एकदा मी सुमित थोरात सरांना विनंती करतो की त्यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचं वाचन करावं. सर्वांनी एक हात समोर करायचा आहे. सर्वांना मी विनंती करतो, हा माईकचा आवाज जिथपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या कानावरती येतोय त्यांनी कृपया आपल्या स्थानावरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचंय. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. जय भारत, जय संविधान. माता की, भारत माता की, भारत माता की. आज या ठिकाणी आपण मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराबद्दल निषेध करत आहोत. तर या अनुषंगाने मणिपूरमध्ये गेली 2.5 महिने त्यांनी जेव्हा हिंसा सुरू झाली त्याचं कारण हे की मैतीय समाज याला ST दर्जा देण्यात यावा, म्हणजे त्यांना जो कुकी समाज फॉरेस्टमध्ये राहतोय त्या फॉरेस्टमधली जमीन त्याला घेता येईल. या अनुषंगाने त्यांनी कोर्टामध्ये केस चालू होती आणि शासनाला ऑर्डर दिली की मैतीय समाजला STचा दर्जा दिला. याच अनुषंगाने जर मैतीय समाजला STचा दर्जा दिला, जिथे ते राहत होते ते सुपीक जमीन होती, त्यांचं व्यवस्थित फायनान्शियल स्टेटस चांगलं होतं, पण जे फॉरेस्टमध्ये राहतात, फॉरेस्ट डिव्हलर्स असतात, त्यांच्याकडे जमीन जास्त होती पण सुपीक नव्हती. आणि आर्टिकल 371 जसं 370 हे काश्मीरमध्ये लागू आहे तसंच 371 हे ईस्ट इंडिया साईडला लागू आहे. आणि त्या अनुषंगाने जर मैतीय समाजला STचा दर्जा दिला तर कुकी समाजाचे गव्हर्नमेंट सेक्टर्स मधले एज्युकेशनल, परत पार्लमेंटल
या सगळ्या रिझर्वेशन सेक्टर आहेत तिथे कुकी समाजाला रिझर्वेशन मध्ये प्रॉब्लेम येईल म्हणून कुकी समाजामध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केल्यानंतर शासनामधून त्यांना तिथल्या प्रशासनाला ऑर्डर देण्यात आली की कुकी समाजाने जर आंदोलन केलं त्यांना शूट ॲट साईट करा आणि त्या अनुषंगाने तिथे व्हायलन्स सुरू झाला. तर व्हायलन्स सुरू झाल्यानंतर त्यांना तिथल्या प्रशासनाने तिथले सगळे इंटरनेट सर्व्हिसेस बंद केले जेणेकरून मणिपूरमध्ये घडत असलेल्या घटना या बाहेर कुठेही प्रकाशित होऊ नये, कोणालाही कळू नये. आणि त्याच अनुषंगाने मग सातत्याने तिथे क्राईम घडत राहिला, तिथे व्हायलन्स घडत राहिलं, मणिपूर जळत राहिलं. नंतर जेव्हा तो व्हिडिओ शूट झाला आणि 2 आपल्या भगिनींना ज्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला केला, त्यांच्यावरती रेप केला, त्यांच्यावरती मॉलेस्ट केलं, लिंचिंग झालं आणि रेप झालं. रेप झाल्यानंतर त्यांनी नग्न धिंड काढण्यात आली. हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला त्यावेळेस इथल्या प्रशासनाने ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला अशा व्यक्तीला अटक केली. पण याच्या मागे ज्या नराधमांना अटक होणार होती ती काही झाली नाही. तर याच्यामध्ये आपण इथल्या मनुवादी सरकारचा, इथल्या जातीवादी सरकारचा यांनी कसं धर्माच्या बेसिसवरती तिथे वाद घडवून आणले. तिथली परिस्थिती अतिशय ती परिस्थिती एवढी व्हायलन्स करून टाकली की तिथला कुकी समाज हा सगळा जो कुकीज अँड नागाज हे तिथले तिथे राहणारे रहिवासी होते त्यांच्यावरती तो अन्याय झाला आणि त्याच्या विरोधात त्यांनी व्हायलन्स घेतलं. हे सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे होतं. जर सरकारने तिथे सांगितलं असतं की त्यांनी जो ST दर्जा दिलेला आहे मैतेय समाजला, त्या ST दर्जाचा जर त्यांनी ऑर्डरची पुन्हा फेरविचार करावं याची याचिका दिली असती तर कुठेतरी मणिपूरचा व्हायलन्स थांबला असता. पण शासनाला हे नको होतं, त्यांना धर्माच्या बेसिसवरती व्हायलन्स क्रिएट करायचा होता. इथे कुठेतरी भारतामध्ये जिथे मोदी बाहेर जाऊन सांगतात की आपल्या भारतामध्ये सेक्युलरिझम आहे, या भारतामध्ये फ्रेटर्निटी आहे, इथे ब्रदरहूड आहे आणि हा बुद्धांचा देश आहे. या बुद्धांच्या देशामध्ये हे असं व्हायलन्स घडणं हे अतिशय लज्जास्पद गोष्ट आहे आणि या गोष्टीचा निषेध आपण करण्यासाठी इथे उभं होतो. आणि या जो व्हायलन्स घडलेला आहे त्या व्हायलन्समध्ये सगळ्यात प्रथम म्हणजे महिलांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. जी महिला तुमच्यासाठी म्हणजे प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक जी मनुस्मृतीमध्ये लिहिलेली आहे, जिथे गायीला जास्त महत्त्व दिलं जातं, तिला पूजलं जातं, पण गायीपेक्षा प्राण्यांपेक्षा हीन वागणूक देऊन अशा महिलांवरती अमानुषपणे बलात्कार करण्यात आला, त्यांच्या हिंसाचार करण्यात आलं. तर या आपण महिलांना भारत माता म्हणतो. मातीच्या मूर्तीला अंगभर कपडे घातल्या जातात इथं भारतामध्ये आणि जिवंत स्त्रीची लग्न धिंड काढल्या जाते. म्हणजे काही मनुवादी मानसिकतेमधून घडते का? जिथे आताच तुम्ही उल्लेख केला, या भारताला आपण भारत माता म्हणतो आणि आज 75 वर्ष आपल्या स्वातंत्र्याला पूर्ण होत आहे. जिथे पंडित जवाहरलाल नेहरू म्हटले होते की भारत हा स्वातंत्र्य आणि इथली भारत हा स्वतंत्र आहे आणि तिथला सोने की चिडिया म्हणून उतारलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूंनी. पण त्याच स्वातंत्र्य भारताच्या सोने की चिडिया ह्या राष्ट्रामध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते. याच्यामध्ये पूर्ण प्रकारे मनुवादी विचारसरणी आहे. त्यांना कुठेतरी संविधानाचं गलचेपी करून मनुवाद पुन्हा रुजवायचा आहे, मनुस्मृती पुन्हा अंमलात आणण्याची आहे. याकरिता त्यांच्या विकृत विषमतावादी मनुवादी विचारसरणीच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी त्यांनी मणिपूरमध्ये घडवून आणलेल्या आहेत. महिलांनी फुलंदेवी व्हायला पाहिजे आता. नक्कीच या मणिपूरने खूप मोठ्या अशा राणी गोंडिलियू ह्या ज्या होत्या त्यांना त्या काळी क्वीन ऑफ गोंड्स असं जाहीर केलं होतं. यात ज्या 7 सिस्टर्स आहेत, या 7 सिस्टर्समध्ये क्रांतिकारक आदिवासी महिला घडून गेलेल्या आहेत. या कालच आपण आदिवासी दिन साजरा केला. ह्या आदिवासी दिन आपण साजरा करतो. याच्यामध्ये महिला या फॉरेस्ट ड्वेलर्सच्या टायग्रेसेस आहेत, त्या वाघिणी आहेत आणि त्या वाघिणीचं रक्त सळसळून आता पुन्हा त्या वाघिणी जिवंत होऊन पुन्हा त्या ज्या राणी चिन्नम्मा असतील, राणी गोंडिलियू असतील, या सगळ्या पुन्हा अस्तित्वात आल्या पाहिजेत आणि तरच इथल्या मनुवादी परंपरेला आपण झुगारू शकतो आणि त्यांच्यावरती आपण प्रहार करून पुन्हा
जे महिलांची समानतेची जी वागणूक बुद्धांच्या काळात होती, बुद्धांच्या पूर्वीच्या काळात होती, या सगळ्या महिलांची पुन्हा समानतेने ट्रीट केल्या जातील अशा महिला आपल्याला इथे रणरागिणी तयार करायच्या आहेत आणि त्या रणरागिणी तयार होणार आहेत हे आजच्या निषेधातून दिसलंय. टुडे वी आर हिअर फॉर द प्रोटेस्ट ऑफ द मणिपूर व्हायलन्स, द व्हायलन्स which is the result of Manuvadi thoughts. The people who have created the violence, they are thinking about, they have a thought of casteism. The complete violence basically is based on casteism. The depressed classes are to be treated more depressed. The women are treated to be the depressed class. The woman who is the creator of nation, the woman who has created, who brought culture, art and agriculture into this country, and still this woman today is treated in a very, very cruel manner. They have been treated in a inhuman manner. The way they have molested the woman is really a heartbreaking behavior of this central government. We strictly warn the central government, if Manipur crisis do not stop, then this complete country would definitely burn and the east part of India would be devastated. It would be divided from the main Indian country map, because this complete violence is based on casteism. This is based on the four systems which is which is against the constitution. Indian constitution has given us secularism. Indian constitution has given us brotherhood. It has given us fraternity. And the country, the rulers, present rulers of this country, the central government, they don't want this constitution to be implemented. They want to bring back the Manusmriti, which has the four caste layers, which are in which the woman is treated in a very, very inhuman manner, in a cruel manner, and woman is treated worse than animals. Questions? आता हे 2 मिनिटाचं ते आणि हे असं 10 मिनिटात होऊन जाईल ना, जास्त झाले की पूर्ण लावता येणार. We appeal this government that if Manipur crisis do not stop, we will definitely get a agitative actions against the government, and in the coming 2024 elections definitely we would prove ourselves that this BJP government is against the constitution, and it is against the unity of the country. It is against the complete united status of the Indian country, and we would definitely show them in the terms of votes, and we will definitely change the government. This is our firm quote for the BJP government.